पहिले तर भैया फक्त मांजर आम्हाला आडवे जात होते म्हणून आमचा दिवस खराब जात होता, पण आता मांजर तर आमच्या डायरेक्ट गाडीवर चढत आहे. आता आमचं सारलाच तडा लागणार. तर काय विषय पब्लिक, मी ऋषी व्लॉगर आणि सगळ्यात पहिले तर तुम्हाला जय शिवराय आणि आपल्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. ऋषी व्लॉगरचा व्लॉग म्हणजे भागात टॉप आणि आपल्या व्लॉग मध्ये रियालिटी असती, फक्त आता सध्या क्वालिटी नाही, ते पण आपण लवकरच पूर्ण करू. रात्री साईटवर राहिलो होतो, शेकत होतो, शकता पूर्ण जाळ इजून गेला, पण माणूस म्हणतो तुला काही आता काही चटके लागा का? म्हणलं याच्यापेक्षा आपल्या जबाबदारीचे चटके जास्त आहे. म्हणलं की सकाळी निघलो होतो घराकडे, कानात हेडफोन टाकले आणि सकाळी फक्त मी एकच गाणं ऐकत असतोय. अहो तो गडावरचा माझा नाथ, कोणाचा विश्वास तुटू देत नाही. मग येता आपल्याला संतोष भाऊ भेटला, मग त्याला गाडीवर टाकलं, त्यालाही गावात खंडोबाचं दर्शन घ्यायचं होतं. मग लगेच घरी आलो, आंघोळ वगैरे केली, लगेच मोटर चालू करून लगेच पाणी भरायला लागलो, कारण कामाला आणि आम्हाला कधी सुट्टी नाही राहत. तुम्हाला वाटत असं नाही पोरग नुसतं काय व्हिडिओ बनत हिंडतं काय, दिवसा ब्लॉग बनायला ना टाइमच भेटत नाही, त्याच्यामुळे रात्री 2 आणि 3 वाजता व्हिडिओ एडिट करावा लागतो. मग लगेच दीदीचा कॉल आला भाऊ आणि मी लगेच आवरून तिला कॉलेजला सोडायला निघलो होतो. मग लगेच आलो होतो. आमच्या लामणगावचं नशीब म्हणजे आमच्या गावात आहे ना दक्षिणमुखी मारुती मंदिर. सकाळी प्रसन्न मनाने मारुतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि या शाळेत आम्ही 7वी पर्यंत शिकलेलो आणि ग्राउंडवर येऊन बघतो तर काय इथं लेझिमची प्रॅक्टिस चालू. हे सगळं बघून मला तर आमच्या लहानपणीचीच आठवण आली भाऊ. लगेच दीदीनं दुकान वगैरे बंद केली भाऊ आणि तिच्या गायला चारा पाणी केला आणि निघालो होतो आम्ही कॉलेजला. गायला धुमशी 120च्या स्पीडनं कॉलेजला आलो आणि दीदीला सोडलं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो शेअर करा. आपण परत भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी.